राष्ट्रवादीचे 3 तर काँग्रेसचा 1 माजी आमदार भाजपच्या वाटेवर। दत्ता भरणे आज सोलापूर दौऱ्यावर। पक्षातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रवादी सतर्क। कोणताही नेता राष्ट्रवादी सोडणार नाही। सोलापुरातील 4 पैकी 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर भरणेंचं उत्तर। मुंबई पालिकेतील बढती आणि बदली घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा। सुनील प्रभूंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। पालिका अभियंत्यांच्या बदलीत अनियमितता झाल्याचा प्रभूंचा आरोप। मिठी नदीच्या गाळाचे पैसे खाणाऱ्यांची ही चौकशी करा। सुनील प्रभूंच्या आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार। काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या प्रवेशाला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध। भाजपचे कार्यकर्तेच भाजप कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार। नंदुरबारमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार। मंत्री माणिकराव कोकाटे यांची भूमिका। देशावर संकट आलं की काही मोठे लोक मदतीसाठी शरद पवारांचं नाव घेतात। बारामतीतील कार्यक्रमात शरद पवार यांचं वक्तव्य। महाराष्ट्राचा 2047 पर्यंतचा विकासाचा रोडमॅप तयार। व्हिजन डॉक्युमेंटच्या मसुद्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। व्हिजन डॉक्युमेंटनुसार आर्थिक तरतूद केली जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम। एरवी एकमेकांविरोधात चिखलफेक करणारे नेते दिवाळी स्नेहमिलना कार्यक्रमामध्ये एकत्रित। गुन्हेगारांना पाठबळ देणारं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद होतं। संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचंच पाठबळ, करुणा मुंडेंचा आरोप। चाळीसगावच्या नागद रोड परिसरात सध्या शांतता। गाडीला कट लागण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत। अज्ञात जमावाकडून 4 चाकी वाहनांची तोडफोड। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंचा दौरा, तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची माहितीही घेतली जाणार। पोलीस संस्कृती दिनाच्या निमित्तानं मुंबईतील नायगावच्या पोलीस मैदानामध्ये परेड। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बलिदान दिलेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण। ऊसाला एफआरपी नुसार भाव देण्यासाठी धाराशिवमध्ये ऊस उत्पादक शेतकरी एकवटले। एफआरपी प्रमाणे भाव न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नवी मुंबईतील कामोठे सेक्टरमध्ये एका सोसायटीतील फ्लॅटला अचानक आग। आगीत आई आणि मुलीचा जागीच मृत्यू। पंढरपुरात लक्ष्मीपूजनाच्या दिनानिमित्तानं विठ्ठल मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट। तर पुण्यामध्ये लक्ष्मी मातेला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं 16 किलो सोन्याची साडी परिधान। दिवाळीच्या पहिल्या दिवशी हवेचा दर्जा खालावला। सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत। अनिर्बंध फटाके फोडल्यानं प्रदूषणाच्या पातळीमध्ये विक्रमी वाढ। यंदाच्या दिवाळीमध्ये जोरदार आतषबाजी। चेन्नईमध्ये फटाक्यांच्या विक्रीनं 7,000 कोटींचा टप्पा गाठला। कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक रद्द। सामान्य वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे गाड्या धावणार। नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे मार्गांवरील वेगमर्यादा हटवणार। आज दुपारी 1:45 मुहूर्त ट्रेडिंग सुरू होणार। दुपारी 2:45 ट्रेडिंग सुरू असणार। दिग्गज बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला आहे अखेरचा श्वास। विनोदी भूमिका अजरामर करणारा नट हरपला। 350हून अधिक चित्रपटांमध्ये साकारल्या आहेत भूमिका। आज आणि उद्या मध्यम पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज।